नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात सुख समाधान भरभराटी हो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ विवाहित महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा माहेरून सासरी जात असतो तेव्हा या 3 गोष्टी कधीही सासरी आणू नका, अन्यथा तुमच्या पतीवर संकट येऊ शकतं, आजारी पडू शकतात किंवा धनाचा नाश होऊ शकतो. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर या 3 गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आपल्या आईवडिलांच्या घरीवरून सासरी जाताना चालत आलेल्या परंपरेनुसार आईवडील आपल्या मुलींना लग्नानंतर तिच्या सुखी संसारासाठी सर्व काही देतात. आपल्या मुलींना दैनंदिन जीवनासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्या सर्व पुरवतात. पण तुम्हाला माहीत आहे का, मुलींनी लग्नानंतर सासरी जाताना कोणत्या गोष्टी घेऊन जाऊ नयेत? कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना काही गोष्टी आनंदाने देत असतो. ते देणे अशुभही मानले जाते. धर्मानुसार, शास्त्रानुसार, अनेक नीतीनुसार काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे मुलींच्या संसारात परिणाम होऊ शकतो. चला तर पाहूया या 3 गोष्टी कोणत्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे गॅस स्टोव्ह शेगडी. लग्नानंतर स्वयंपाकविधी केला जातो. त्या विधीमध्ये मुलींनी तिच्या माहेरून दिलेली गॅस शेगडी वापरावी असे अनेक आईवडिलांची इच्छा असते. म्हणून आपल्या मुलींना निरोप देताना तिला गॅस शेगडी दिली जाते. पण शास्त्रानुसार नवविवाहित वधूने माहेरच्या घरातून सासरी चुली घेऊन जाऊ नये, घरात प्रवेश करू नयेत. असे केल्याने परिणाम गृहस्थावर होतो. असे केल्याने तिचे स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळे होते. नंबर 2, मीठ. मिठाचे काम असते जेवणात खारटपणा आणण्यासाठी. जेव्हा मुली लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या घरातून सासरच्या घरी जातात, त्यांचा धर्म काय असावा? नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे नाते जोडले असले त्यात गोडवा निर्माण करणे, त्या सगळ्या नात्यांमध्ये गोडवा जोडणे. अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरात शिरले तर त्यावेळी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे नात्याला खारटपणा येऊ शकतो. नवविवाहित सुनेने आपल्या माहेरून सासरच्या घरी मिठासारखे काहीतरी आणले, त्याचा आदर तिच्या कुटुंबाशी आयुष्यभर जोडला जातो. मग तिचे सासरच्या सोबतचे नाते कधीच चांगले चालत नाही, ते नाते कधीच गोड होत नाही. म्हणून आपल्या मुलींना निरोप देताना कधीही खारटपणा आलेली वस्तू देऊ नका. नंबर 3, लोणचे. लोणचे हे लग्नानंतर बासरीच्या मुलींना निरोप देताना त्यांचे पालक त्यांच्या आवडते लोणचे पाठवतात. परंतु तसे करणे देखील धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे मानले जाते. असे म्हणतात की लोणचे जसे खायला आंबट असते त्याच प्रकारे ते पती-पत्नीचे नाते बिघडतात. त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होतो. कधीकधी आंबटपणा इतका खोल जातो की पती किंवा पत्नीपैकी एकाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे मुलींना निरोप देताना त्यांना कधीही लोणचे देऊ नका. त्यांची काळजी घ्यावी. पालकांना चांगलेपणा कधीही त्यांच्या मुलीवर भारी पडतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात सुख समाधान भरभराटी येवो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते.